इंग्लिश वर्ब सिरीज. या सिरीज मध्ये आपण ट्रॅव्हल रिलेटेड जे वर्ब्स आहेत ते आपण स्टडी करणार आहोत. चला तर लेक्चरची आपण सुरुवात करूया. या सेशन मध्ये आपण शिकणार आहोत ट्रॅव्हल अँड ट्रान्सपोर्ट रिलेटेड वर्ब्स. लेट्स स्टार्ट. आपला जो फर्स्ट वर्ब आहे तो आहे ट्रॅव्हल. ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे. आपला जो फर्स्ट वर्ब आहे तो आहे ट्रॅव्हल. ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे. ट्रॅव्हल, ट्रॅव्हल्ड, ट्रॅव्हल्ड, ट्रॅव्हलिंग. V2 आणि V3 मध्ये आपण याचा उच्चार ट्रॅव्हल्ड करतो. ग साऊंड आहे ट्रॅव्हल्ड. एक्झाम्पल, आय ट्रॅव्हल टू मुंबई फॉर वर्क, म्हणजेच मी कामासाठी मुंबईला प्रवास करतो किंवा करते. नेक्स्ट जो वर्ब आहे तो आहे कम्यूट. कम्यूट म्हणजे ये जा करणे किंवा दैनिक प्रवास करणे. कम्यूट, कम्युटेड, कम्युटेड, कम्युटिंग. फॉर एक्झाम्पल, आय कम्यूट बाय ट्रेन दिल्ली, म्हणजे मी दररोज ट्रेनने प्रवास करते किंवा मी दररोज ट्रेनने ये जा करते. नेक्स्ट वर्ब आहे आपला ड्राईव्ह. ड्राईव्ह म्हणजे गाडी चालवणे. ड्राईव्ह, ड्रो, ड्रिव्हन, ड्रायव्हिंग. यामध्ये V2 चा उच्चार आहे ड्रो आणि V3 चा उच्चार आहे ड्रिव्हन. ड्राईव्ह, ड्रो, ड्रिव्हन, ड्रायव्हिंग. ड्राईव्ह म्हणजे गाडी चालवणे. फॉर एक्झाम्पल, आय ड्राईव्ह टू द ऑफिस, म्हणजेच मी गाडी चालवून ऑफिसला जाते. नेक्स्ट जो वर्ब आहे तो आहे राईड. राईड म्हणजे सवारी करणे. आता तुमचा प्रश्न असेल नेमका राईड वर्ड कुठे वापरायचा, तर खूप सोपं आहे. सर्वात आधी पहिला यूज समजून घेऊ. राईड या शब्दाचा वापर करायचा अशा वाहनांसाठी ज्यावर आपण बसू शकतो, जसं की मोटरसायकल असेल, बाईक, बायसिकल, स्कूटर. या सगळ्या वाहनांसाठी आपण राईड या शब्दाचा वापर करणार. आणि दुसरा जो यूज आहे राईड या शब्दाचा तो आहे पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी, म्हणजे जिथे आपण पॅसेंजर असतो, जसं की बस, ट्रेन, टॅक्सी, अशा वाहनांसाठी पण आपण राईडचा वापर करणार. आता राईडचे आपण वर्बचे चारही फॉर्म स्टडी करूया. राईड, रोड, रिडन, रायडिंग. राईड म्हणजे सवारी करणे. आय राईड माय बाईक टू कॉलेज, म्हणजेच काय, मी बाईकवर कॉलेजला जातो. राईडचा वापर आपण अशा वाहनांसाठी करतो ज्यावर आपण बसू शकतो आणि प्रवास करू शकतो, जसं की बाईक, बायसिकल, मोटरसायकल, स्कूटर. याशिवाय याचा वापर आपण पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी देखील करतो, ज्यामध्ये आपण पॅसेंजर असतो, जसं की बस, टॅक्सी, ट्रेन. आता आपण नेक्स्ट वर्ब कडे वळूया. आपला जो नेक्स्ट वर्ब आहे तो आहे गेट ऑफ. आता गेट ऑफ म्हणजे काय नेमकं? गेट ऑफ म्हणजे खाली उतरणे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा वोकॅब्युलरी वर्ड माहित नाही. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. गेट ऑफ म्हणजे खाली उतरणे. आता गेट ऑफचे चारही फॉर्म्स बघूया. गेट ऑफचे चारही फॉर्म्स आपण स्टडी करूया. V1, V2, V3 अँड V4. गेट ऑफ, गॉट ऑफ, गॉट ऑफ, गेटिंग ऑफ. इथे V2 आणि V3 मध्ये गेटचं जे पास्ट आहे ते आलेलं आहे गॉट, GOT, गॉट. म्हणजे तुम्ही जेव्हा पास्ट टाइम बद्दल बोलणार तेव्हा तुम्ही म्हणणार गॉट ऑफ. आणि V4 आहे गेटिंग ऑफ. आता आपण एक्झाम्पल सेंटेन्स स्टडी करूया. आपलं जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते आहे आय गेट ऑफ ॲट माय स्टॉप, म्हणजेच काय, तर मी माझ्या थांब्यावर किंवा स्टॉपवर उतरते. थांब्यावर म्हणजेच स्टॉपवर, मी माझ्या स्टॉपवर उतरते. नेक्स्ट जो वर्ब आहे तो आहे पार्क. PARK, पार्क. पार्क म्हणजे पार्क करणे. पार्क, 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 पार्किंग. इथे V2 आणि V3 चा जो उच्चार आहे तो आहे पार्क. चा साऊंड आहे. आता आपण एक्झाम्पल सेंटेन्स स्टडी करूया. आय पार्क माय कार आउटसाइड, म्हणजेच काय, मी माझी कार बाहेर पार्क करतो किंवा मी माझी गाडी बाहेर पार्क करतो. नेक्स्ट जो वर्ब आहे तो आहे रिव्हर्स. रिव्हर्स म्हणजे काय? रिव्हर्स म्हणजे मागे घेणे. रिव्हर्स, रिव्हर्स्ड, रिव्हर्स्ड, रिव्हर्सिंग. इथे V2 आणि V3 चा जो उच्चार आहे तो आहे रिव्हर्स्ड. चा साऊंड आहे. एक्झाम्पल सेंटेन्स, आय रिव्हर्स द कार स्लोली, म्हणजेच काय, मी गाडी हळूवारपणे मागे घेतो. नेक्स्ट जो वर्ब आहे तो आहे ऍक्सेलरेट. ऍक्सेलरेट म्हणजे काय? वेग वाढवणे. ऍक्सेलरेट म्हणजे वेग वाढवणे. आता आपण याचे वर्ब्सचे फॉर्म स्टडी करूया. ऍक्सेलरेट, ऍक्सेलरेटेड, ऍक्सेलरेटेड, ऍक्सेलरेटिंग. एक्झाम्पल सेंटेन्स, आय ऍक्सेलरेट ऑन द हायवे, म्हणजेच काय, तर मी हायवेवर वेग वाढवतो, मी हायवेवर स्पीड वाढवतो. नेक्स्ट जो वर्ब आहे आपला तो आहे ब्रेक. BRKE, ब्रेक. ब्रेक म्हणजे काय? ब्रेक म्हणजे ब्रेक लावणे. वर्बचे फॉर्म्स आपण स्टडी करूया. ब्रेक, ब्रेक, ब्रेक,
ब्रेकिंग, इथे टच साऊंड आहे. एक्झाम्पल सेंटेन्स, आय ब्रेक ऍट द सिग्नल, म्हणजेच मी सिग्नलवर ब्रेक लावतो. नेक्स्ट जो वर्ब आहे तो आहे ओव्हरटेक. ओव्हरटेक म्हणजे काय? जेव्हा रस्त्यावर एक वाहन दुसऱ्या वाहनाला मागे टाकून पुढे जाते तेव्हा त्याला ओव्हरटेक म्हणतात. ओव्हरटेकचे वर्ब्सचे फॉर्म स्टडी करूया. ओव्हरटेक, ओव्हरटुक, ओव्हरटेकन, ओव्हरटेकिंग. ओव्हरटुक V2 आहे, ओव्हरटेकन V3 आहे. इथे तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर लक्षात ठेवण्यासाठी मी एक ट्रिक सांगते. टेक वर्ब माहितीये तुम्हाला, बरोबर? टेक म्हणजे घेणे. टेकचा V2 आहे टुक आणि V3 आहे टेकन. सेम तेच फॉर्म्स इथे आहेत, फक्त समोर ओव्हर लागलेला आहे. अंडरस्टूड? नाव एक्झाम्पल सेंटेन्स आपण स्टडी करूया. फॉर एक्झाम्पल, आय ओव्हरटेक स्लो व्हेकल्स, म्हणजे मी हळू गाड्यांना ओव्हरटेक करते. नेक्स्ट जो वर्ब आहे तो आहे नेव्हिगेट. आता नेव्हिगेट म्हणजे काय? तर नेव्हिगेट म्हणजे मार्ग काढणे. नेव्हिगेट, नेव्हिगेटेड, नेव्हिगेटेड, नेव्हिगेटिंग. एक्झाम्पल सेंटेन्स, आय नेव्हिगेट युझिंग GPS, म्हणजेच मी जीपीएसचा वापर करून मार्ग काढतो किंवा काढते. नेव्हिगेट हा शब्द जो आहे तो बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही. नेव्हिगेट म्हणजे मार्ग काढणे. नेक्स्ट जो वर्ब आहे तो आहे रिफ्यूल. रिफ्यूल म्हणजे काय? रिफ्यूल म्हणजे इंधन भरणे. आता इंधन म्हणजे काय? इंधन म्हणजे वाहन चालवण्यासाठी ज्या पदार्थांची गरज आपल्याला लागते त्याला आपण इंधन म्हणतो. जसं की पेट्रोल, डिझेल, गॅस, याला आपण इंधन म्हणतो. रिफ्यूल म्हणजे पेट्रोल, डिझेल किंवा गॅस भरणे. रिफ्यूल, रिफ्युल्ड, रिफ्युल्ड, रिफ्युलिंग. इथे V2 आणि V3 आहे रिफ्युल्ड. इथे डचा साऊंड आहे रिफ्युल्ड. आणि V4 मध्ये आपण रिफ्युलिंग INGचा वापर केलेला आहे. आता आपण एक्झाम्पल सेंटेन्स स्टडी करूया. आय रिफ्युल माय कार वीकली, म्हणजेच काय? मी आठवड्यातून एकदा पेट्रोल भरते किंवा इंधन भरते. नेक्स्ट जो वर्ब आहे तो आहे चार्ज. चार्ज म्हणजे काय? चार्ज म्हणजे चार्ज करणे. आता आपण वर्ब्सचे फॉर्म स्टडी करू. चार्ज इज V1, चार्ज्ड V2, चार्ज्ड V3, चार्जिंग V4. V2 आणि V3 मध्ये इथे डचा उच्चार आहे चार्ज्ड. एक्झाम्पल सेंटेन्स स्टडी करूया. एक्झाम्पल सेंटेन्स आहे आय चार्ज माय इलेक्ट्रिक कार, म्हणजेच काय? मी माझ्या इलेक्ट्रिक कारची चार्जिंग करते. नेक्स्ट जो वर्ब आहे तो आहे हेल्प. जेव्हाही वाहन थांबवण्यासाठी आपण हात वरती करून त्यांना इशारा करतो की तुम्ही गाडी थांबवा, त्याला आपण इंग्लिशमध्ये हेल्प म्हणतो. हेल्प, HAIL. वर्बचे फॉर्म स्टडी करूया. हेल्प, हेल्ड, हेल्ड, हेलिंग. इथे V2 आणि V3 मध्ये डचा साऊंड आहे हेल्ड. नाव एक्झाम्पल सेंटेन्स, आय हेल्ड अ टॅक्सी ऑन द रोड, म्हणजेच मी रस्त्यावर टॅक्सी थांबवते. नेक्स्ट जो वर्ब आहे तो आहे आपला बुक. BOOK, बुक. बुक म्हणजे बुक करणे. बुक, बुक्ड, बुक्ड, बुकिंग. एक्झाम्पल सेंटेन्स, आय बुक माय तिकीट्स ऑनलाईन, म्हणजेच काय? तर मी माझे तिकीट ऑनलाईन बुक करते. अशा पद्धतीने आपण या लेक्चरमध्ये ट्रॅव्हल रिलेटेड वर्ब शिकलो. जसं की नेव्हिगेट म्हणजेच रस्ता शोधणे, कम्युट म्हणजे ये जा करणे, रिफ्यूल म्हणजेच इंधन भरणे, म्हणजेच पेट्रोल टाकणे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस लेक्चर. हॅपी लर्निंग.